या मंदिराची जी पौराणिक कथा आहे ते इथे लिहिलेली आहे एका ह्याच्यावर। तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सुद्धा दाखवेन की काय महत्त्व आहे या मंदिराचं। आणि सगळी पौराणिक कथामध्ये सांगितलं आहे की चंद्रदेवाला श्राप दिला होता की, तर त्या शापातून मुक्त होण्यासाठी चंद्रदेवाने जेव्हा महादेवांची पूजा करली तेव्हापासून या मंदिराला चंद्रेश्वर आणि देवी पार्वतीला चंद्रेश्वरी म्हणून नावाने ओळखलं जातं। तर बरेच इथले लोक चांदवड चंद्रेश्वर असं म्हणतच नाही, चंद्रेश्वरी म्हणूनच ओळखलं जातं या मंदिराला। जसं की तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं की नाशिक जिल्ह्यामध्ये खूप खूप आपले म्हणजे जे आध्यात्मिक स्थळ किंवा आध्यात्मिक गोष्टी होऊन गेलेल्या आहेत। जसं की आपण निझरनेश्वर पाहिलंय आणि आपलं नस्तनपूर पाहिलं, पाटणा देवी, या सगळ्या गोष्टी तिथे काही ना काही ऐतिहासिक गोष्टी घडून गेलेल्या आहेत। त्यानंतर ह्या देवीचा स्थापना झालेली आहे। तर असंच हे मंदिर प्राचीन मंदिर आहे, खूप सुंदर आहे आणि इथे शिवलिंग तर इतकं सुंदर आहे काय सांगायचं। आजचा हा आपला प्रवास चांदवडमधील चंद्रेश्वर म्हणजे चंद्रेश्वर महादेव यांच्या मंदिराकडे आपला जाणार आहे। मस्त घाटाचा वळणावळणाचा रस्ता आहे। पावसाळा असल्यामुळे जसं की जमिनीने एखादा हिरवा शालू नेसला असेल असं हिरवीगर्द झाडी आपल्याला दिसतात। सायंकाळची वेळ असल्यामुळे आणि सूर्यास्त पण इतका सुंदर दिसतो की काय सांगायचं। अशाच वळणावळणाच्या रस्त्याने आम्ही निघालो होतो। चांदवडच्या देवीचं म्हणजे रेणुका मातेचं दर्शन करून आम्ही पुढे आपल्या ह्या चंद्रेश्वर महादेवाचं दर्शन करण्यासाठी निघालो। या मंदिराची आख्यायिका अशी आहे की गौतम ऋषींनी जेव्हा चंद्रदेवाला श्राप दिला होता त्यानंतर चंद्रदेवाने महादेवाची उपासना केली आणि इथेच त्यांची स्थापना केली आणि तेव्हा महादेवांनी चंद्राला त्या श्रापातून मुक्तता करून दिली। मग काय तेव्हापासूनच या महादेवाला चंद्रेश्वर महादेव या नावाने ओळखलं जाऊ लागले आणि माता पार्वतीला चंद्रेश्वरी असं म्हणून ओळखलं जाऊ लागलं। अशी एक कथा सांगितली जाते इथली की भोजराजा विक्रम यांची श्री शनिदेवांच्या वक्रदृष्टीतून मुक्तता झाल्यावर चांदवडचा राजा चंद्रसेन यांनी आपली मुलगी चंद्रकलेचा विवाह राजा विक्रमाशी याच गडावर लावून दिला व 52 मंदिरांची स्थापना येथे केली। पण मुघलांच्या हल्ल्यात हा परिसर पूर्ण नष्ट झाला। नंतर ह्या परिसराला जसं काही ग्रहणच लागले। त्यानंतर येथे चंद्रेश्वरचे पहिले महाराज श्री दयानंद स्वामी आलेत। त्यांना ह्या जागेचा स्वप्नात दृष्टांत आल्याचे म्हणतात। आज जिथे मंदिर आहे तो भाग शेणामातीत भरलेला होता। बाबांनी तो स्वच्छ करून तिथे शंभूंची पुनर्स्थापना केली। आजही चंद्रेश्वराला मुख्य मंदिरासमोर स्वामी दयानंदाची समाधी व सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे। महाराज दयानंद नंतर श्री विद्यानंद यांनी 52 मंदिरे बांधण्याचा संकल्प सोडला। काही मंदिरे बांधली सुद्धा पण संकल्प अपूर्णच राहिला व स्वामींना देवाज्ञा झाली।
वर गडावर आल्यानंतर मनाला मोहून टाकणारे दृश्य होते. आकाशात अशी तांबडी छटा आणि इतकं सुंदर आणि सुबक दिसणारं हे मंदिर मनाला अगदी प्रसन्न करून टाकत होतं. नाशिकमध्ये ना काहीतरी एक मॅजिक किंवा एक जादूच आहे आपण म्हणू शकतो. इतके सुंदर सुंदर इथे ठिकाणं आहेत. आता ह्या पायऱ्यांवरून जात असताना पण मंदिराचे जे ध्वजा आहेत ते इतके सुंदर दिसत होते की काय सांगायचं. सायंकाळची वेळ असल्यामुळे मंदिराची सुंदरता आणखीच छान दिसत होती. मंदिराचा आणखी जीर्णोद्धार सुरू आहे. समोर काही कन्स्ट्रक्शन चालू होतं. तिथे पण मोठा सभामंडप वगैरे होणार आहे. या मंदिरामध्ये एक वेगळंच शांती लाभते. तुम्ही नक्कीच कधीतरी चांदवड भागात किंवा नाशिक भागात आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. मंदिराच्या गाभाऱ्यात जात असताना असा सुंदर एक सभामंडप आपल्याला दिसतो आणि जात असताना आतमध्ये नंदीची अशी सुबक मूर्ती दिसते. भावी भक्त खूप मानतात या देवाला. आणि आत्ता चंद्रेश्वराचा साज आणि शृंगार हे सुद्धा ऑनलाईन सुद्धा तुम्हाला पाहायला येतं. मी तुम्हाला एक इथे स्कॅनरचा फोटो देईल. ते स्कॅन करून तुम्ही चंद्रेश्वराचा रोजचा शृंगार पाहू शकता. इतकी सुंदर मूर्ती आणि इतका छान शृंगार पाहून हात आपोआपच जोडली जातात. किती सुंदर वाटतंय बघा. महादेवाचे असे इतका छान शृंगार केलेला आणि इतकं सुंदर आपण शिवलिंग पाहायला आणि एक म्हणतात ना एक आध्यात्मिक ही गोष्ट खूप छान वाटते. मनाला प्रसन्न करते. गाभाऱ्यात बसल्यानंतर जरा शांत डोळे मिटले की एक वेगळीच शांतता मनाला लाभत असते. तुम्ही पण छान दर्शन करा. आणि कधी या मंदिरात आले आहात का ते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हो, नाशिक चांदवड या भागात जे कोणी असतील त्यांनी हे मंदिर नसेल पाहिलं त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांच्या भागातील हे मंदिर त्यांना सांगा. मंदिराच्या जे मुख्य गाभारा आहे तिथे भरपूर तुम्हाला अशी विविध त्यांच्या मंदिराची एक कथा सांगितलेलं तिथे लिहिलेलं आहे. श्रावण महिन्यात तर इथे खूपच गर्दी असते. श्रावण सोमवार म्हटलं की इथे जणू काही जत्राच भरते आणि स्वर्ग अवतरल्याचा एक भास इथे होतो. चांदवड शहरातील भावी भक्त इथे दर सोमवारी असे तर येतच असतात. नवीन मंदिरचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. जर तुम्ही दिवसा इथे आले असाल तर इथे एक चहा सुद्धा दिला जातो आणि तो इतका अप्रतिम चहा असतो का कुठल्या अमृतातून लिहिलेला पण त्याची चव नाही येणार. सायंकाळची वेळ असल्यामुळे मंदिराचा परिसर खूप छान दिसत होता. लहान छोट्या मोठ्या इथे शिवलिंग, छोटे मोठे नंदीची एक अशा मूर्त्या इथे आहेत. खूप छान वाटते हे मंदिर. तुम्ही नक्कीच व्हिजिट करा आणि बघा किती छान वाटतंय ते आणि एक वेगळा अनुभव घ्या. किती सुंदर मंदिर आहे, किती सुंदर स्ट्रक्चर आहे. मला खूप आवडतं बरं का. कोणी मला काही म्हणू देत पण मला मंदिर, तिथलं इन्व्हायरमेंट हे सगळ्या गोष्टी खूप आवडतात. कारण मला ते ना वेगळं सुख देतात आणि मला ते सुख खूप प्रिय आहे. कारण मला जेव्हा केव्हा चान्स मिळेल ना एखाद्या मंदिरात जाण्याचा मी कधीच सोडत नाही. हा, बरेच जण म्हणतात की तू फोटोसाठी म्हणजे तू व्हिडिओसाठी किंवा फोटोसाठी तुला व्हिडिओ पाहिजेत म्हणून जाते. तुम्ही जर माझी हिस्ट्री पाहिली ना आधीपासून मी जाते मंदिरामध्ये. खूप मला म्हणजे प्रिय आहेत म्हणून जाते. आणि तुम्ही पण जा आणि सांगा मला काय अनुभव येतो. कारण तुम्ही जर अशा ठिकाणी जाऊन एक वेगळा अनुभव घेत असाल ना तर तुम्हाला म्हणजे कळेल की काय होतं. जा खूप टेन्शन असू द्या, त्या टेन्शनमध्ये सुद्धा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जा आणि त्या टेन्शनची कशी मुक्ती होती ना झाली असेल किंवा ते टेन्शन कसं दूर झालं ना ते तुम्हाला कळेल. पण रात्रीची वेळ आहे त्यामुळं अंधारही भरपूर दिसतोय. माझा चेहराही दिसत नाहीये. लाईट चालू दे. चेहरा नाही दिसला तरी चालते. माझे इमोशन्स, माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचतायत ना, माझ्यासाठी ते महत्वाचं आहे. तर हे आहेत माझे दीर आणि आज ते तुम्हाला अपील करणार आहेत की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. हा, आणि हा सांगा घंटीवर प्रेस करा. हा, म्हणजे तुम्हाला एकही व्हिडिओ मिस नाही होणार. आणि आमचे हे जे शुभम धीर आहेत की नाही, घोड्याचे शौकीन आहेत, शौकीन. आणि आमच्याकडे घोडा पण आहे बरं का, राम.